ओके, आपण आता लेक्चर स्टार्ट करूया. आपला जो आधीचा टॉपिक झाला बायोमॉलिक्युल्सचा तो कार्बोहायड्रेट झाला होता. तर त्याचे एक क्विक रिव्हिजन घेऊया, ज्यामध्ये आपण काही एमसीक्यू पाहणार आहोत कार्बोहायड्रेट्सचे. ओके, फर्स्ट बघा. मॉलिश टेस्ट इज युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ. कोणत्या टेस्ट कोणाच्या डिटेक्शन साठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते? काय असणार आहे याचं आन्सर? येस, कार्बोहायड्रेटच्या डिटेक्शन साठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. बेनेडिक्ट टेस्ट इज पॉझिटिव्ह फॉर. बेनेडिक्ट जी टेस्ट आहे, आपण बघितलं होतं रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर दोन टाईपचे शुगर असतात. तर बेनेडिक्ट टेस्ट जी आहे ती कोणासाठी असते? रिड्युसिंग शुगर साठी असते. ओके, जर पॉझिटिव्ह दाखवतो तर रिड्युसिंग शुगर प्रेझेंट असेल तर. आयोडीन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट. आयोडीन टेस्ट कोणासाठी केली जाते? पॉलिसॅकॅराइड साठी केली जाते. आणि दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला पॉलिसॅकॅराइड आहे? येस, स्टार्च. स्टार्च साठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. सेलिव्हॅनॉफ टेस्ट इज मेनली यूज टू डिटेक्ट. सेलिव्हॅनॉफ जी टेस्ट आहे ती कोणासाठी केली जाते? काय डिटेक्ट करण्यासाठी केली जाते? ठीक आहे, कोणते असणारे? आपण दोन टाईपचे कार्बोहायड्रेट बघितले होते. एक होते अल्डोजेस आणि किटोजेस. तर सेलिव्हॅनॉफ जी आहे ती कशाला डिटेक्ट करते? येस, किटोज शुगरला. बारकोड टेस्ट डिफरन्शिएट्स. बारकोड जी टेस्ट आहे ती डिफरन्शिएट करते कोणाला? मोनोसॅकॅराइड आणि डायसॅकॅराइडला. ग्लुकोज इज क्लासिफाईड ॲज. ग्लुकोज किती गोष्टीमध्ये क्लासिफाय झालेला आहे? व ग्लुकोज म्हणजे नेमकं काय? डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड का मोनोसॅकॅराइड? काय असणार आहे? येस, मोनोसॅकॅराइड. तो एकच मॉलिक्यूल आहे शुगरचा, म्हणून तो मोनोसॅकॅराइड आहे. ग्लुकोज इज ऑल्सो नोन ॲज. ग्लुकोजला अजून काय म्हटलं जातं? ग्लुकोज इज ऑल्सो नोन ॲज ब्लड शुगर. ओके, ब्लड शुगर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हे ब्लड मध्ये प्रेझेंट असतं. माल्टोज इज कंपोज्ड ऑफ. जो माल्टोज आहे डायसॅकॅराइड, तो कशापासून बनलेला आहे? कुठल्या दोन बायोमॉलिक्युल्स पासून बनलेला आहे? ग्लुकोज आणि ग्लुकोज पासून बनलेला आहे. ओके, दॅट इज माल्टोज. पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पॉलिसॅकॅराइड. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला पॉलिसॅकॅराइड आहे? कुठला असणार आहे? येस, आत्ताच सांगितलं होतं मी, स्टार्च जो आहे तो पॉलिसॅकॅराइड आहे. स्टोरेज कार्बोहायड्रेट इन एनिमल्स इज. एनिमल मध्ये जे कार्बोहायड्रेट आहे ते स्टोअर केले जातं. तर ते कोणत्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातं? कुठलं असणार आहे ते? येस, काय असेल? ग्लायकोजन. एनिमल्स मध्ये ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, आणि प्लांट्स मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात? स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात. राईट. सेल्युलोजच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, आय थिंक. येस. पुढे बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिड्युसिंग शुगर. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठली रिड्युसिंग शुगर आहे? कुठली असणार आहे रिड्युसिंग शुगर? येस, ग्लुकोज जी आहे ती रिड्युसिंग शुगर आहे. ओके, आणि नॉन रिड्युसिंग शुगर कुठली असणार आहे? सुक्रोज जी आहे ती नॉन रिड्युसिंग शुगर आहे. रिड्युसिंग शुगर रिड्युसेस. जी रिड्युसिंग शुगर आहे ती कशाला रिड्यूस करते? क्युप्रिक आयन्स टू क्युप्रस आयन्सला. ओके. पॉझिटिव्ह मॉलिश टेस्ट गिव्स. जर पॉझिटिव्ह टेस्ट असेल मॉलिशची तर ती काय दाखवते? रिंग्स दाखवते. ओके, व्हायोलेट कलरच्या रिंग्स दाखवते. आणि बेनेडिक्ट टेस्ट इज कॉमनली यूज टू डिटेक्ट शुगर इन. बेनेडिक्ट टेस्ट जी आहे ती कशासाठी मोस्ट कॉमनली यूज केली जाते? युरिन साठी केली जाते. ओके, युरिन मध्ये ग्लुकोज किती आहे ते चेक करण्यासाठी, प्रेझेंट आहे का नाही हे चेक करण्यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. ओके, तर आता आपण आपला पॉइंट स्टार्ट करूया, दॅट इज प्रोटीन अँड अमिनो ऍसिड. तर आपल्याला प्रोटीन अँड अमिनो ऍसिड, प्रोटीन शिकण्यासाठी आधी आपल्याला अमिनो ऍसिड काय आहे ते पाहावं लागणार आहे. ओके, अमिनो ऍसिडची डेफिनेशन बघू, त्याचं स्ट्रक्चर बघू, त्याचं क्लासिफिकेशन पाहूया, आणि मग ते एकमेकांना कसं बॉन्ड तयार करतात आणि प्रोटीन कसं बनतं, आणि मग त्याच्या टेस्ट बघू आपण. ओके. येस. कसं डिफाईन करणार अमिनो ऍसिडला? अमिनो ऍसिड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट ऍक्ट एज अ बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन. काय आहे डिफाईन कसं करणार आपण अमिनो ऍसिडला? अमिनो ऍसिड एक असे प्रोटीन्स आहेत, सॉरी, अमिनो ऍसिड एक असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत जे एकत्र येऊन काय बनवतात? प्रोटीन बनवतात. बेसिकली म्हणजे ते काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ऑफ प्रोटीन. ओके. आता यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप असतात, NH2 दॅट इज अमिनो ग्रुप अँड COOH दॅट इज कार्बोक्सिल ग्रुप. ओके, हे दोन ग्रुप आपल्या अमिनो ऍसिडला अटॅच असतात. तुम्ही इथे बघू शकता या डायग्राम मध्ये. अमिनो ऍसिड जॉईन टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड टू फॉर्म प्रोटीन्स. आता जे अमिनो ऍसिड आहेत ते एकमेकांना जॉईन होतात बाय पेप्टाइड बॉन्ड. ओके, कशासाठी? प्रोटीनसाठी.
प्रोटीन तयार होण्यासाठी. तर आपण याला सिंपल वे मध्ये डिफाईन करायचं असेल आपल्याला अमिनो ऍसिडला, तर आपण कसं करणार? अमिनो ऍसिड आर नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड मेड अप ऑफ एन amino group, carboxyl group, hydrogen atom, and side chain attached to the central carbon atom. They combine to form protein. काय काय आहे याची डेफिनेशन? जे अमिनो ऍसिड आहे हा एक नायट्रोजन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. नायट्रोजन कंटेनिंग म्हणजे यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट आहे. ओके. कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्यामध्ये कार्बोक्सिल प्रेझेंट आहे, COOH, दॅट इज कार्बोक्सिल ग्रुप. ओके. आणि हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहे त्यामध्ये, इथे दिसते हायड्रोजन ऍटम. अँड सेंट्रल जो कार्बन आहे त्याला एक साइड चेन प्रेझेंट आहे. ओके. अशा प्रकारे काय बनणार आहे? प्रोटीन बनणार आहे. कशासाठी? प्रोटीन साठी ते एकमेकांना काय होतात? कंबाईन होतात. स्ट्रक्चर ऑफ अमिनो ऍसिड. ओके. इच अमिनो ऍसिड हॅज अ सेंट्रल कार्बन ऍटम. प्रत्येक अमिनो ऍसिडला सेंटरला एक कार्बन ऍटम असतो, त्यालाच काय म्हटलं जातं? अल्फा कार्बन असं म्हटलं जातं. ओके. आणि त्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतात म्हणून त्याला अल्फा कार्बन असं म्हणतात. तर कुठले कुठले असतात? एका कार्बनला असतं अमिनो ग्रुप NH2, एका कार्बनला असतं कार्बोक्सिल ग्रुप, एकाला H असतं आणि एकाला R ग्रुप म्हणजे व्हेरिएबल ग्रुप. इथे कुठला पण बाकी ग्रुप इथे अटॅच होऊ शकतो. ओके. हे बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या अमिनो ऍसिडचं. पुढे बघू जनरल फॉर्म्युला काय आहे. काय असणार आहे जनरल फॉर्म्युला अमिनो ऍसिडचा? NH2CHR आर जो आहे तो रिप्रेझेंट करतो साइड चेनला. ही जी साइड चेन आहे त्याला रिप्रेझेंट करतो. ओके. द आर ग्रुप इज अ डिफरंट इन इच अमिनो ऍसिड अँड डिसाइड द प्रॉपर्टी ऑफ दॅट अमिनो ऍसिड. आता हा जो ग्रुप आहे आर ग्रुप, जो साइड चेनचा ग्रुप आहे, तो काय करतो? प्रत्येक अमिनो ऍसिड मध्ये डिफरंट असतो आणि तोच डिसाइड करतो त्याची प्रॉपर्टी, त्या अमिनो ऍसिडची प्रॉपर्टी तोच ग्रुप डिसाइड करत असतो. ओके. एक्झाम्पल बघा, ग्लायसिन हॅज H ऍज आर ग्रुप. आता ग्लायसिन जर अमिनो ऍसिड घेतला तर आरच्या ठिकाणी तिथं असतं H. ओके. H ग्रुप प्रेझेंट असतो. L9 घेतलं तर इथं काय असतं? CH3 प्रेझेंट असतं. आले लक्षात? आता बाकी पण अमिनो ऍसिड असतात ते पण तुम्ही ऍज एक्झाम्पल इथं बघू शकता. आता हे बाकीचे जे अमिनो ऍसिड आहेत ते एकमेकांना कसे अटॅच होत आहेत? त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड फॉर्म होणार आहे? कुठला होणार आहे? पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होणार आहे. तर ते कसा होणार आहे ते चेक करू आपण आता. When two amino acids join together by carboxyl group of one amino acid react with the amino group of another amino acid. कसं तयार होतं? आता हा एक अमिनो ऍसिड आहे, असाच अजून एक अमिनो ऍसिड असतो. ते एकमेकांना काय होतात? जॉईन होतात. कुठे? जिथे कार्बोक्सिल ग्रुप आहे. ओके. एका साईडचा कार्बोक्सिल ग्रुप असतो आणि एका साईडचा अमिनो ऍसिड असतो. हे हे एकमेकांना काय होतात? जॉईन होत असतात. वन अमिनो हॅज अ कार्बोक्सिल ग्रुप अँड वन अमिनो हॅज अ अनदर अमिनो ग्रुप. हे एकमेकांना अटॅच होतात बाय पेप्टाइड बॉन्ड. ड्युरिंग दिस रिएक्शन वन मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज रिमूव्ड. आणि जेव्हा यांच्यामध्ये बॉन्ड बनत असतो तेव्हा वॉटरचा एक मॉलिक्यूल काय होतो? रिमूव्ह होतो. याच बॉन्डला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड. ओके. अमिनो ऍसिड प्लस अमिनो ऍसिड इज इक्वल टू डायपेप्टाइड प्लस वॉटर जे आहे ते लॉस होणार आहे. Many amino acids join together to form polypeptide chain and polypeptide chain form proteins. आता वेगवेगळे अमिनो ऍसिड एकत्र येऊन ती जी चेन बनते दॅट इज पॉलीपेप्टाइड चेन. आणि ती पॉलीपेप्टाइड चेन काय बनवते? प्रोटीन्स बनवते. आलं लक्षात? टाइप्स ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिडचे टाइप्स बघूया आता. बेस्ड ऑन न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट याचे दोन टाइप्स आहेत, इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. ओके. इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणजे काय? त्याला डिफाईन कसं करणार आपण? These amino acid cannot be synthesized by the body and must be taken through diet. जे आता एसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत ते बॉडी डायरेक्टली सिंथेसिस करू शकत नाही, ते आपल्याला घ्यावे लागतात थ्रू डाएट. आपण जे काही जेवणार आहे, खाणार आहे, त्या थ्रू आपल्याला ते घ्यावे लागतात. इसेन्शियल यामुळे म्हटलंय की त्याची गरज आहे आपल्याला, पण ते आपल्याकडे नाही आहे म्हणून त्याला आपण डाएट थ्रू घेतो. आता कुठले अमिनो ऍसिड आहेत जे इसेन्शियल आहेत? दॅट इज ल्युसीन, आयसोल्युसीन, व्हॅलिन, लायसिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, फिनाइल अल्नाइन आणि हिस्टिडीन. हे जे अमिनो ऍसिड आहेत ते आहेत इसेन्शियल अमिनो ऍसिड. ओके. जर याचा एक निमोनिक पाहायचा असेल तर तुम्ही हा पाहू शकता, पीव्हीटी टिमवॉल म्हणजे टिमहॉल. ओके. म्हणजे काय आहे? पीव्हीटी म्हणजे फिनाइल अॅलेनाइन, व्हॅलिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, मिथिओनिन, हिस्टिडीन, अर्जिनिन, लिओसिन, लायसिन. ओके. अर्जिनिन जो आहे तो सेमी इसेन्शियल आहे, म्हणजे जेव्हा ग्रोथ हवी असते तेव्हा तो गरजेचा असतो, तो इम्पॉर्टंट असतो. ओके. हा निमोनिक तुम्ही लक्षात ठेवू शकता इसेन्शियल अमिनो ऍसिडचा.
आता नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड काय आहे ते बघू. दिस अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज्ड बाय द बॉडी. हे जे अमिनो ऍसिड आहे ते अमिनो ऍसिड आपली बॉडी सिंथेसिस करू शकते, म्हणजे तयार करू शकते या अमिनो ऍसिडला. ओके, यामध्ये काय येणार आहे? ॲलेनाइन येणार, ग्लायसिन येणार, सेरिन, एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक, एस्पार्जिन, ग्लुटामाइन, प्रोलीन, टायरोसिन आणि सिस्टीन. हे सगळे जे अमिनो ऍसिड आहेत ते नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत. आता काही अमिनो ऍसिड आहेत जे सेमी इसेन्शियल आहेत, म्हणजे एक काही कंडिशनलाच ते आपल्या बॉडीला गरजेचे असतात, रिक्वायर्ड असतात. तर ते कोणते असणार आहेत? दीज आर युजली प्रोड्युस्ड बाय द बॉडी बट बिकम इसेन्शियल ड्युरिंग. आता हे आपली बॉडी प्रोड्यूस करते, पण त्याची गरज आपल्या बॉडीला केव्हा असते? जेव्हा ग्रोथ होणार असेल तेव्हा, प्रेग्नेन्सीच्या टाइमला, इलनेस आला असेल तर. म्हणजे काही अमिनो ऍसिड आहेत जे अँटीबॉडी प्रोडक्शनला हेल्प करतात. ओके, म्हणजे ते पर्टिक्युलर अमिनो ऍसिड अँटीबॉडी प्रोडक्शनला हेल्प करून ते काय करतात? यांना फाईट करू शकतात किंवा यांना सपोर्ट करू शकतात. ग्रोथला सपोर्ट करणारे, काही प्रेग्नेन्सीला, काही इलनेस असेल तर तेव्हा, इंजुरी झाली असेल, स्ट्रेस, प्रीमॅच्युअर बर्थ, यावेळेस ते अमिनो ऍसिड काय करतात? हेल्प करत असतात. आणि कुठले अमिनो ऍसिड आहेत ते? अर्जिनिन आहे, हिस्टिडिन, ग्लुटामाइन, सिस्टीन आणि टायरोसिन. दीज आर द सेमी इसेन्शियल अमिनो ऍसिड विच इज कंडिशनली इसेन्शियल. ओके, पुढे बघूया. बेस्ड ऑन केमिकल नेचर ऑफ अ साइड चेन. आता जी साइड चेन अटॅच होणार आहे, म्हणजे आर ग्रुप जो अटॅच होणार आहे, त्यावरून पण याचे टाईप पडलेले आहेत. ओके, तर पहिलं जे आहे ते आहे न्यूट्रल अमिनो ऍसिड. न्यूट्रल अमिनो ऍसिड म्हणजे काय? यामध्ये दीज हॅव नो स्ट्रॉंग ऍसिडिक ऑर बेसिक प्रॉपर्टी. यांच्याकडे कुठली पण ऍसिडिक किंवा बेसिक प्रॉपर्टी नसते न्यूट्रल अमिनो ऍसिड कडे. ओके, एक्झाम्पल्स काय आहेत? ग्लायसिन, ॲलेनाइन, व्हॅलिन, लिओसिन, आयसोल्युसिन. दीज आर एक्झाम्पल ऑफ न्यूट्रल अमिनो ऍसिड. आणि तेच जर सेकंड बघितलं तर ऍसिडिक अमिनो ऍसिड मध्ये काय येतं? यांच्यामध्ये जो कार्बोक्सिल ग्रुप आहे तो काय असणार आहे? एक एक्स्ट्रा असणार आहे. ओके, दीज कंटेन एक्स्ट्रा कार्बोक्सिल ग्रुप अँड आर निगेटिव्हली चार्ज. आणि त्यांच्यावरती कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. जर जो आर आर ग्रुप आहे त्यावरती निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतात? ऍसिडिक अमिनो म्हणतात. ओके, आणि जर पॉझिटिव्ह असेल तर ते असतात बेसिक अमिनो ऍसिड. ओके, आता यामध्ये बघा एक्झाम्पल्स काय आहेत ऍसिडिक अमायनो ऍसिडचे? एस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटामिक ऍसिड. दीज आर एक्झाम्पल ऑफ ऍसिडिक अमायनो ऍसिड इन विच कार्बोक्सिल ग्रुप इज निगेटिव्हली चार्ज. ओके, आणि इथं बघा जे बेसिक अमायनो ऍसिड आहेत त्यांच्यामध्ये काय होतं? जे अमिनो ग्रुप आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. ओके, एक्झाम्पल्स काय येणार आहे त्याचे? लायसिन, अर्जिनिन आणि हिस्टिडिन. दीज आर एक्झाम्पल ऑफ बेसिक अमायनो ऍसिड. पुढे बघूया आता. आता पोलॅरिटीच्या बेसवरती पण त्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. काही अमायनो ऍसिड आहेत नॉन पोलार आणि काही आहेत पोलार. तर ते कसं सांगणार आपण की पोलार आहेत की नॉन पोलार आहेत? त्यांचं एक नेचर असतं, दॅट इज हायड्रोफोबिक किंवा हायड्रोफिलिक असं म्हणतो आपण. हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग. ठीक आहे, त्यांना ते वॉटर सोबत मिक्स होऊ शकत नाहीत. आणि जे काही असतात ते असतात हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक म्हणजे काय? वॉटर लव्हिंग. ते इंटरॅक्ट होतात वॉटर सोबत इझिली. तर ते कोणते अमिनो ऍसिड आहेत हे बघू. These are hydrophobic, meaning they do not mix well with water. आता जे नॉन पोलर अमायनो ऍसिड आहेत त्यांचे ते कसे असतात? हायड्रोफोबिक असतात, म्हणजे ते वॉटर सोबत प्रॉपरली मिक्स होत नाहीत. त्याचे एक्झाम्पल काय असणार आहेत? ग्लायसिन, ॲलेनाइन, व्हॅलिन, लिओसिन, आयसोल्युसिन, मिथिओनिन आणि प्रोलिन. दीज आर एक्झाम्पल ऑफ नॉन पोलर अमायनो ऍसिड विच आर हायड्रोफोबिक. Okay, and next one is a polar amino acid. These are hydrophilic. Hydrophilic means what? Hydrophilic means they can interact with the water. These are water loving amino acid. An example of this polar amino acid are serine, threonine, cysteine, tyrosine, asparagine and glutamine. These are example of polar amino acid. Okay, in a non-polar amino acid bond is always the amino acid are always hydrophobic, and in polar amino acid these are always हायड्रोफिलिक. ओके, आलं लक्षात? पुढे बघूया. लास्ट वन जे आहे ते आहे बेस्ड ऑन मेटाबॉलिक फेट. मेटाबॉलिक फेट वरती पण त्यांचं क्लासिफिकेशन झालं आहे, ज्यामध्ये येतं ग्लुकोजेनिक आणि किटोजेनिक. आता ग्लुकोजेनिक आणि किटोजेनिक म्हणजे काय असणार आहे? जे ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड आहेत ते फॉर्म करू शकतात ग्लुकोज. ओके, म्हणून त्याला म्हणतात ग्लुकोजेनिक. आणि जे किटोजेनिक आहेत ते फॉर्म करू शकतात किटोन बॉडीज, म्हणून त्यांना म्हणतात किटोजेनिक. आले लक्षात?
आता इम्पॉर्टन्स काय आहे, कशासाठी लागतात ग्लुकोजेनिक अमायनो ऍसिड? जर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल कमी झाली असेल, ओके, तर त्या ग्लुकोजच्या लेवलला मेंटेन करण्यासाठी, फास्टिंगच्या टाइमला ग्लुकोजची लेवल कमी होते, तर त्याला मेंटेन करण्यासाठी हे लागत असतं. एक्झाम्पल काय असणार आहे त्याचे? ॲलेनाइन, ग्लायसिन, सिरीन, वॅलिन, हिस्टेडिन आणि मिथिओनिन. दीज आर एक्झाम्पल ऑफ मेटाबॉलिक ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड. आणि ते जर किटोजेनिक पाहिलं तर काय, ते काय फॉर्म करतात? कीटोन बॉडीज फॉर्म करतात. तर याचे एक्झाम्पल काय असणार आहे? लिओसिन, लायसिन. ओके. ते इम्पॉर्टंट पॉइंट बघूया यामध्ये. जे लिओसिन आणि लायसिन आहे ते प्युअरली किटोजेनिक अमायनो ऍसिड आहे, जे किटोन बॉडीज बनवण्यासाठी हेल्प करत असतात प्युअरली. ओके. बोथ ग्लुकोजेनिक अँड किटोजेनिक अमायनो ऍसिड. आता काही अमिनो ऍसिड असे आहेत जे ग्लुकोज पण बनवतात आणि किटोन बॉडीज पण बनवतात, तर ते कोणते असणार आहेत? ते असेल आयसोल्युसिन, फिनाइल ॲलेनाइन, टायरोसिन, ट्रिप्टोफॅन आणि थ्रिओनाइन. ओके. दीज आर बोथ ग्लुकोजेनिक अँड किटोजेनिक अमायनो ऍसिड. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमायनो ऍसिड कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो पुढचा लेक्चर आहे त्यामध्ये आपण याचा पुढचा पार्ट कव्हर करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.